तर सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय शक्ती. स्क्वेअर चेंडू येतोय. व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. पहिला चेंडू स्क्वेअर मारा करतोय. ए बोलायला तू खेळतेस ना, बस ना तिथं. काल नुसता इकडे तिकडे येते जा. दुसरा चेंडू बघूया शक्ती यांचा. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, पण जयेश म्हात्रे सांगतायत वाईट. अतिरिक्त बाउन्स बघायला मिळतो चेंडू मध्ये. वन बाउन्सचा इशारा देत आहेत पंच. सलग 2 चेंडू स्क्वेअर आले शक्ती यांच्या माध्यमातून. यावेळेस पुढे टाकला होता चेंडू. फलंदाजाला समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते शक्ती यांच्या माध्यमातून. 2 चेंडू स्क्वेअर फेकले होते, त्याच्यानंतर मात्र सुरेख कमबॅक. दुसरा चेंडू घेऊन येतोय शक्ती. गती कमी केली आहे, पण चेंडू मात्र स्क्वेअर येतोय. 3 धावा धावपलकावरती झाल्यात. 3 वाईट. अतिरिक्त स्वरूपात धावा आल्यात. शक्ती कुठेतरी प्रेशर दिसतोय शक्तीवरती. एक चेंडू डॉट फेकलाय. 3 स्क्वेअर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेस मात्र चेंडू जाईल षटकारासाठी. 6 धावा. जरा मॅच बॉल आलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमण करतोय शक्ती. याच्या षटकार उसूल करतोय. नऊ धावा झाल्यात धावपलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना. यावेळेस पुन्हा एकदा चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाहीये. 6 धावा. षटकार येतोय. यावेळेस सुरेख चेंडू पुढे फेकला होता आणि आयोवा कॅच. सचिन पाटील यायचे आपल्याला 100 रुपये देऊन सन्मान केला जाईल. यशवंत पाटील यांच्या माध्यमातून आयोवा कॅचला आहेत 100 रुपये. त्या ठिकाणी बघा झेलली कॅच, घेतले 100. जात आहेत वडापावच्या दुकानाकडे. शक्ती 4 चेंडू फेकले आतापर्यंत आणि 15 धावा खर्च केल्यात. शक्ती याने कमबॅक करावं लागेल. शक्ती याला थोडासा मागडा ठरतोय. पुन्हा एकदा पुढे टाकला होता चेंडू. यावेळेस बॉडीला ब्रश येऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू असेल षटकातील. चौकार येतो शेवटच्या चेंडूवरती. 19 धावा. पहिले षटक समाप्त होतोय आणि 19 धावा धावपलकावरती.
आणि या स्पर्धेचे आयोजक पिंटू पाटील मेहनत घेत आहेत. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून MPL असते 26 जानेवारीच्या मुहूर्तावरती. आणि गोलंदाज आणि गोलंदाजी मार्गवरती येतोय अंगद. अंगद पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती. इनामपुरीवरून येतोय अंगद पाटील. आणि स्ट्राइक वरती लेदरचे जबरदस्त खेळाडू योगेश. हो बघा लेदर शॉट होता पण त्या ठिकाणी फलंदाज बाद होतील का. आपले कर्णधार यायचे. आपला टॉस उडवला जाईल. पहिल्या चेंडूवरती हादरा देतोय अंगद पाटील. दुसरा चेंडू घेऊन येतोय. पुढे टाकला होता जबरदस्त चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. डायरेक्ट हिट द्यायचं होतं. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी आणि चेंडू थांबणार नाहीये. काही गरज नव्हती त्या ठिकाणी. शक्य होते. आणि या 5 आणि चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. अंगद पाटील सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावपालकावरती 28 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अंगद पाटीलचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय. उचलून फेक करेल तोपर्यंत 1 धाव धावपालकावरती. आणि या 1 धावेच्या माध्यमातून स्कोर जातोय 29 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बसून खेळायचं होतं. जबरदस्त चेंडू टाकतोय. खोलवर पद्धतीचे चेंडू जास्तीत जास्त फेकण्याचा प्रयत्न करतोय अंगद पाटील आणि त्याला यश देखील मिळतोय. अंगद पाटील फार कमी वयामध्ये चांगलं कामगिरी करतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हो यावेळेस रायझिंग डिलिव्हरी. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पण कीपर बीट. थर्ड मॅन फाईन लेग सर्व काही बीट आणि चेंडू जातोय चौकार. पंचांचा वाईटचा इशारा बघा. युट्यूब वाले दाखवा यांना डबल. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू होता. अतिरिक्त उंची आणि वाईट. 35 धावा झाल्या धावपालकावरती. कुठेतरी दडपण मध्ये दिसत आहेत अंगद पाटील. सचिन भोईर यायचं आपण स्टेजवरती. यार स्टेज लागते. फलंदाज बाद. मोठा मासा गलाला लागतोय अंगद याच्या. आजूबाजूलाच राहतात ते म्हणजे डावपेच माहीत असतील. फलंदाज होतो बाद. तर चला मात्र इलेव्हन कर्णधार या आपला भोईर इलेव्हनचा आलेला आहे.
पंच आहेत का? थांबा मग 2 मिनिट. सोनूदा आलेले आहेत. घे उडून घे ऋतिक. आणि आपल्या गावचे प्रतिष्ठित समालोचक पॅडी पाटील वाकरे वाकरे निघलेत कुठेतरी. या आपण या, आपली वाट बघताय तिकडे. तुम्ही वाकडे वाकडे नका निघू खंडालपाऱ्यांच्या. आणि मात्र 11 टॉस जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. त्यांच्या हातावरूनच आम्ही समजलो. आणि तिसरं षटक घेऊन येतो नवीन. नवीन याला काहीतरी नवीन करावं लागेल. धावसंख्या थांबवावी लागेल. आणि बेसलेरी आलेली आहे. कोणाला पाहिजे असेल तर प्या टेज जवळ येऊन. जास्त धावपळ करू नका. दत्ता पाटील आलेले जेवण बिवण करून फुल ताव मार्गे. पहिला चेंडू नवीन याचा बाउन्स देतो चेंडूला आणि पंचांचा इशारा येतो वाईट. पहिला चेंडू स्क्वेअर. एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप धावा खर्च करतोय कोपरकर 11. यावेळेस पुढे टाकला होता. जबरदस्त चेंडू. यावेळेस चांगला चेंडू आहे. चेंडू डॉट येतोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. समजत नाहीये फलंदाजाला. आणि सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय नवीन यांच्या माध्यमातून. तिसरा चेंडू घेऊन येतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती नवीन. 2 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत सलग. पुन्हा एकदा खौलर पद्धतीचा चेंडू. चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. एका हाताने अडवतोय चेंडूला आणि त्या ठिकाणी रनआउटची संधी. फलंदाज होईल बाद. बघूया त्या ठिकाणी आणि बाद होईल. महेश पाटील धावले नाही आणि बाद होत आहेत. नवीन याचं सुंदर कमबॅक बघायला भेटतोय. कमबॅकची गरज आहे कोपरकर 11ला. आणि नवीन 3 चेंडू फेकतोय. 2 धावा खर्च करतोय आणि एक फलंदाजाला तंबूच्या आश्रयात पाठवतोय. यावेळेस कव्हर्सला खेळतोय. अंगद आहेत त्या ठिकाणी. उचलून फेक करतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि धावसंख्या धावपलकावरती 39. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत नवीन याचे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. गॅप आहे त्या ठिकाणी आणि चेंडू 6 धावा मिळतील. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू असेल या षटकातील नवीन याचा. शेवटच्या चेंडूवरती आलेले सिंगल.
पायाला लागला ना पंच काय लेग बॅग अंपर लेग बायचा इशारा येतोय पंचांचा आणि धावसंख्या धावपलकावरती 46 3 षटक समाप्त. तिसरे षटक घेऊन येतोय भानुदास. चौथं षटक असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावपलकावरती. यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. फ्री हिट असेल या चेंडूवरती. पंच नो कशाच आहे साईड नाही चांगली. फ्रीडचा फायदा उचलतील का यावेळेस समोरच्या दिशेने 6 धावा फ्रीडचा फायदा उचलतायत. फ्रीडच्या चेंडूवरती मात्र आक्रमण केला जातोय. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती भानुदासच्या. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पुढे टाकतोय. सेम रिझल्ट 6 धावा. आणि 59 धावा लागल्या धावपलकावरती. अद्याप 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती येते. 3 चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत. तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाही यावेळेस. भानुदास कमबॅक करतोय. 2 षटकार त्या चेंडूवरती नक्कीच आलेत पण त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकतोय. यावेळेस पुढे जाऊन खेळायचं होतं. जबरदस्त रक्षण. फलंदाज होतोय बाद. आणि माफी आमचे थोडेसे नाराज आहेत. टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट मॅचला देऊ तुम्हाला चान्स आम्ही. आणि शेवटचा चेंडू असेल काय षटकातील. शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक वरती आहेत मोनू. यावेळेस बघा पुढे टाकला. मोनू पडतायत धडपडतायत पण शॉट खूप चांगला आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि बघा भोळनाथ पलतोय चित्त्याच्या वेगाने पलतोय पण मोनूची साथ नाही. पहिले धडपडतोय आणि टोटल धावसंख्या धावपलकावरती लागले.
आणि हार्दिक हार्दिक स्वागत. MPL अर्थातच मांगरूळ प्रीमियर लीग तब्बल 1:49 झालेली तर या क्रिकेटचा रस असंच मैदानाच्या आतमध्ये घेत असताना आमचे सर्व खेळाडू प्रीमियर लीग आहे तर या 8 टीम्स नक्कीच तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 61 धावसंख्येचा टार्गेट आहे. 15.25 हा रिकॉर्ड रन रेट त्या ठिकाणी मेंटेन करावा लागेल. टीम विचार केला गेला तर कोपरकर नक्कीच 11 या टीमला, निशान अवी 11 या टीमने 60 धावसंख्या बनवल्या आणि 61 त्यांना बनवावं लागतील. पहिलाच बॉल ऑफस्टंपवरती होता, गॅप शोधली गेली अगदी खूपच वेगाने बॉल तुम्हाला स्वीपर कव्हरच्या दरम्यान पाहायला मिळतो आणि पहिल्याच बॉलवरती आकाश दमदार हा पहिला चौकार. 61 टार्गेट आहे. मनोजला पहिल्याच बॉलवरती टार्गेट केलं गेलं जिथे भानुदास आणि आघाडीचा भावेश मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु भावेशकडे स्ट्राईक नाहीये. ज्या अनुषंगाने विचार केला गेला तर भानुदासकडे स्ट्राईक आणि मनोजच्या अगेन्स्ट त्यांनी पहिला चौकार 61 धावसंख्या बनवत असताना जोडला गेलाय. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. या वेळेला बॉल चांगला होता. फटका खेळल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर थोडंसं समजला गेला नाही. अगदी त्यांची हॅट कॅप आहे त्याला नक्कीच हा बॉल लागला आणि यस फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात काय गरज होती भावेशला हे समजून चुकला. आता पहिल्या विकेटचं पतन 5 या आकड्यावरती पहिला गडी बाद. झालं भावेश कारण विचार केला गेला तर इंटरनॅशनल क्रिकेट टेस्ट क्रिकेट बासष्ट धावसंख्या बनवायच्या आहेत. 15.75चा रिकॉर्ड रन रेट 0.5 ने नक्कीच रिकॉर्ड रन रेट वाढला गेलाय. विकेट आलाय. या वेळेला अजून एक बॉल चांगला आहे. खरं त्याने थोडीशी चाच पडताना त्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक कारण मागे आहे त्यांच्या मागे त्यांना नक्कीच ठेवलं गेलं आणि अजून एक बाईच्या स्वरूपात सिंगल. पहिला जो बॉल होता ना तो परफेक्टली वाईड यॉर्करवरती ओव्हर पिच होता त्याला एक्स्ट्रा कव्हरला आणि स्वीपर कव्हर दरम्यान नक्कीच धाडलं गेलं. त्याच्यानंतरचा विकेट आला रनआउटच्या स्वरूपात. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न अजून एक चांगला बॉल. मनोजला प्रत्युत्तर द्यायचं होतं ते प्रत्युत्तर दिलं गेलं आणि ज्या अर्थाने नक्कीच कमबॅक करायचा आणि तो कमबॅक त्या ठिकाणी केला सुद्धा गेला आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना 6 या आकड्यावरती 62 धावसंख्या बनवायच्यात. 15.75चा जो तुम्हाला रिकॉर्ड रन रेट ठेवायचं त्या अनुषंगाने कॅल्क्युलेशन करायला हवं होतं. टीम बॅटिंग करणारी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पण तो स्क्वेअर लेगचे फिल्डर आधीच वळले गेले त्या ठिकाणी उचलतात फेकतात तोपर्यंत विचार केला गेला तर या धावसंख्या बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली गेली नाही. एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 7 1ने पुढे सरकत असताना जिथे लक्ष्य 62 धावसंख्येचा आहे आणि गोलंदाज मनोज आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न यस लिडिंग एज. कॉर्बियांची अपील सुद्धा नव्हती कारण माहीत होतं त्या ठिकाणी की लिडिंग एज आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची अपील नाही. फलंदाज होते बाद 7 या आकड्यावरती. हा दुसरा फलंदाज त्या ठिकाणी बाद होत असताना जिथे बॅटिंग होते टीम कोपरकर 11. दुसरा फलंदाज बाद झालाय. शक्ती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच क्रमांक 3 वरती गेले परंतु शक्तीला सुद्धा परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर मनोज याने आणि फक्त 7 धावसंख्येचं महत्वाचं योगदान नक्कीच त्याने आपल्या टीमसाठी दिलं आणि दुसऱ्या षटकासाठी राकेश टीमचा कॅप्टन वरून फ्लिक केला गेलाय. ऑन साइडला एक टप्पा त्या ठिकाणी पडला गेलाय. 2 टप्प्यावरती चेंडूची अडवणूक त्या ठिकाणी 2 धावसंख्या कंप्लीट. टीमची धावसंख्या 9. पहिलाच बॉल ज्या प्रकारे राकेशने फेकला गेला ना अगदी हवेमध्ये हा बॉल होता जिथे पहिलाच बॉल त्या ठिकाणी फेस केला गेला भानुदास याने. त्याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती नक्कीच तो खेळतोय आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 9 बोर्ड.
षटपण खेळण्याचा प्रयत्न उंच केला चेंडूमध्ये यशरक्षणाने कॉल दिला गेला की आय विल टेक घेतली गेले कॅच आणि एक महत्वाची विकेट भानुदासला परतवले गेले मैदानाच्या बाहेर. राकेशचा हा बॉल त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु प्रहार इथं हुगा ठरला गेला. तिसऱ्या विकेटचं पतन नवी आकड्यावरती हा तिसरा गडी बाद. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल परंतु इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचत असताना आणि टीमची धावसंख्या खऱ्या अर्थाने आता पोहोचली जाते ती म्हणजे 10 आकड्यावरती 10 ऑन बोर्ड. परंतु थोडीशी नाजूक परिस्थिती आहे टीम कोपरकर 11ची कारण त्यांचे 3 गडी गमावले गेलेत. अजूनही 52 बनवायचे आहेत. हाही बॉल नक्कीच फाईट. त्या ठिकाणी 62 धावसंख्येचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावसंख्या खर्च झाल्या होत्या. त्या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल आले, एक दुहेरी धावसंख्या, एक विकेट सुद्धा आला. 4 धावसंख्या खर्च केले राकेशने. फुल लेन चेंडू खोदून काढतात. इनफिल्ड थोडीशी दूरवरती होते. आउटफील्ड मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हर दरम्यान एक टप्पा घेतला. चेंडूला उचलला गेला. नॉस्ट्रिंग वरती फेकी राकेशने कलेक्टिंग जरूर केली गेली होती. तोपर्यंत या धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आणि टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. 11 धावसंख्या तुम्ही पाहायला गेल्या होत्या ज्या ठिकाणी 2 बॉल वाईट फेकले गेले राकेशने. त्याच्यानंतर या दुहेरी धावसंख्या टीमची धावसंख्या 13. स्लॉकशिप करायचा होता स्टंपवरती नक्कीच बॉल बोला त्या ठिकाणी डायरेक्टचा प्रयत्न झाला तर नाही सक्सेसफुल नाही झाला परंतु या बॉलवरती बाईच्या रूपाने सिंगल जरूर मिळेल. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 14 14 या आकड्यावरती 3 गडी गमावला गेलात. षटक क्रमांक चालू आपल्याला पाहायला मिळतो दुसरं ज्या ठिकाणी या षटकामधले नक्कीच 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. 4 चेंडू समाप्त झाल्यात आणि विचार केला गेला तर या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस हुक करायचं होतं व्यवस्थित बाटवरती नाहीये. शॉटमध्ये बॅकर स्क्वेअर लागला नक्कीच फिल्डर त्या ठिकाणी वळतात. चेंडूला फील्ड केला गेलाय. दरम्यान जर पाहिला गेला तर या 5व्या चेंडूवरती ही दुहेरी धावसंख्या आली आहे. टीमची धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. लक्ष होतं 62 धावसंख्येचं म्हणजे आता 62 धावसंख्येचं लक्ष ना थोडंसं अंगावरती येत चाललंय टीम कोपरकर 11 या संघासमोर. आता थोडासा राईज केला गेला चेंडू थोडासा हाईट फॅक्टर जास्त दिला गेला. बॉल अगदी त्यांच्या मिरिटमध्ये. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालाय. टीमची धावसंख्या 16 62 बनवायच्या होत्या. बनवल्या तर टीम निशांत 11 ने टार्गेट बनवू शकली नाही अजूनपर्यंत टीम पाहिलं गेलं तर कोपरकर 11. क्रमांक दुसरं संपन्न झालं राकेशांचं. आता शरद मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 सौरभ आहेत. बॉल चांगला आहे अगदी जागेवरून खेचला गेला फटका. गॅप भरपूर मोठे चेस करणं थोडंसं सोपं राहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकासाठी. बॉल अडवला जातोय तोपर्यंत 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 18 ऑन बोर्ड 18 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आहे सौरभचं. यावेळेला बॉल पहा अगदी डोळ्यासमोरून त्या ठिकाणी उचलला जातोय. 1/4 दी ओव्हरचा नक्कीच इशारा दिला गेला पंचांनी. पुन्हा तुम्ही बाउन्सर नक्कीच हाताळू शकत नाही या गोष्टीची वॉर्निंग त्या ठिकाणी पंच देत असताना 1/4 दी ओव्हरचा नक्कीच इशारा दिला गेला. टीमची धावसंख्या 18 बनवायची होता 62. या वेळेला अजून एक चांगला बॉल ज्या प्रकारे याच्या अगोदरचा जर बॉल पाहिला गेला ना तर ऑफस्टंपवरनं नक्कीच त्याला उचली दिली गेली. त्याच्यानंतर या बॉलवरती गती थोडीशी कमी होती. गती आखूड ठेवण्यात आली आणि हा बॉल लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. या वेळेला हुक केला गेलाय. बॅकर स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये ज्यांनी मागच्या षटकामध्ये नक्कीच पाहिलं गेलं एसटी रक्षण बाला होती त्या ठिकाणी उचलतात राकेशकडे बॉल आला गेलाय आणि दरम्यान जर आपण पाहिलं गेलं तर या 2 धावसंख्येने टीमची टोटल आता 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे सौरभ यांचं. बनवायचे होता 62 धावसंख्या. अजूनही 42 धावसंख्या बनवाव्या लागतील. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय.
एवढ्या जागून खेळला गेलात. मिसकी हुक तुम्हाला पाहायला मिळतो. गॅप भरपूर मोठी चेस करत थोडंसं अवघड, परंतु बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमा आरशे पार. पण जर सांगत असताना की संघर्षाचा शंखनाद करत असताना हा षटकार. स्क्रीनवरती होता, ज्या अर्थाने नक्कीच षटकारचा इशारा फिल्डरने दिला गेला, कारण फटक्यामध्ये अगदी नजाकत होती. हवेच्या विरोधात खेळलेला हा फटका तब्बल धावसंख्या 6 देऊन गेला आणि अजूनही 36ची गरज असेल. बॉल शिल्लक असताना 7. या वेळेला जोराने प्रहार करायचा होता, परंतु ज्या वेळेला आपल्याला एखादा वार खेचायचा असतो त्यावेळेला वार जेव्हा आपला उघा जातो ना, तेव्हा आपल्यामध्ये संतप्त अशी होते. त्या ठिकाणी पाहिलं गेलं जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न. जर या बॉलवरती षटकार आला असताना तर कदाचित मागचं समीकरण थोडंसं बदललं गेलं असतं. लक्ष होतं 62 धावसंख्येचं, ज्या ठिकाणी कोपरकर 11 या टीमला नक्कीच त्या 62 धावसंख्या बनवायच्या होत्या, परंतु ते बनवत असताना 2 अडथळेमध्ये आले. ते म्हणजेच मनोज त्यानंतर राकेश. या अडथळ्यांना ते सामोरे जाऊ शकले नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 26, जिथं लक्ष होतं 62 धावसंख्येचं आणि अजूनही बनावं लागतील धावसंख्या 34. जागेवर नक्कीच हा बॉल त्या ठिकाणी पिच केला गेला आणि ज्या अर्थाने तुम्हाला गोलंदाज शेवटच्या षटकासाठी विनायक पाहायला मिळतात. ॲक्युरेटली त्यांची ॲक्शन जर पाहिली गेली ना तर सुनील नारायण सारखी ॲक्शन आहे, कारण तशाच प्रकारे नक्कीच ते बॉल त्या ठिकाणी फेकत असतात. आता पहा एकदम छोटासा रनअप आणि ज्या वेळेला आता ॲक्शन चेंज केली गेली, कारण पहिला बॉल ज्या रीतीने टाकला गेला त्याच रीतीने दुसरा बॉल टाकला गेला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हवेचा एक झोका अगदी विचार केला गेला तर पंचांच्या मागे त्या ठिकाणी रिंगण घालत असताना वाढली गेली टीमची धावसंख्या. पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. उचलण्याचा प्रयत्न मिस झाल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि एक सिंगलने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 30 या आकड्यावर. अजूनही 32ची गरज. मागे खेळायचा प्रयत्न होता, पडल्यानंतर काहीसा आतमध्ये दिशेने वलन घेतला. आउट स्विंगर होता, माफ करा इन स्विंगर होता. पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला, लेग स्टंपवरून नक्की चेंडू फिरवला गेला. अजूनही 32ची गरज. टॅप केला चेंडूला, शॉटमध्ये कव्हरला, फिल्डर त्या ठिकाणी तैनात उपस्थित आणि या षटकामधला शेवटचा बॉल नक्की शिल्लक असेल. अजून 31 बनवायचे आहेत. बहुत यार या वेळेला पहा अगदी जोराने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने त्याला खेळायचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु वेगाला त्या ठिकाणी नियंत्रण नव्हतं आणि